नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत उद्योजकता वाढीमध्ये अडथळे निर्माण करणारे घटक. विद्यार्थी मित्रांनो, उद्योजक उपक्रम सुरू करताना तसेच तो व्यवस्थितपणे चालू ठेवण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होत असतात. त्याचे आर्थिक व आर्थिकेतर असे दोन घटकामध्ये त्याचं वर्गीकरण केलं आहे. तर सर्वप्रथम आर्थिक घटक. त्या आर्थिक घटकामध्ये उद्योजकता वाढीवर अनेक आर्थिक अडथळ्यांचा प्रतिकूल परिणाम हा होत असतो. त्यामध्ये आपल्याला पहिला पॉईंट आहे भांडवलाची कमतरता. आता उपक्रम सुरू करण्यासाठी भांडवलाची तर नितांत आवश्यकता असते. भारतासारख्या विकसनशील देशात भांडवलाची कमतरता जाणवत असते. काही उपक्रमात स्थिर भांडवल अधिक आवश्यक असते, तर काही उपक्रमात खेळते भांडवल हे आवश्यक असते. मोठ्या प्रमाणावर उपलब्ध हे करावे लागते. भांडवल उभारणीचे अंदाज चुकल्यास उद्योगाची उभारणीसुद्धा ही अडचणीची ठरते. तर आपल्याला माहिती आहे, भांडवल शिवाय आपल्याला उद्योजकता ही वाढीस येणार नाही. मग काही उद्योगांमध्ये आपल्याला खेळते भांडवल आवश्यक असते, तर काही उद्योगांमध्ये स्थिर भांडवल हे आवश्यक असते. तर स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल हे तर आपल्याला माहीतच आहे की स्थिर भांडवल म्हणजे स्थिर मालमत्ता खरेदी करण्यासाठी लागणारं जे काही भांडवल आहे त्याला स्थिर भांडवल, व खेळते भांडवल दैनंदिन रोजच्या कामकाजासाठी लागणारा जो काही पैसा आहे, रॉ मटेरियल आहे तुमचं, ते परचेस करण्यासाठी, ट्रान्सपोर्ट असेल, कामगारांचं वेतन असेल वगैरे, अशा प्रकारचा जो काही खर्च आहे त्याला खेळते भांडवल असं म्हणतात. तर काही अंशी कमी जास्त प्रमाणामध्ये स्थिर व खेळते भांडवलाची आवश्यकता असते. त्यामुळे आर्थिक घटकामध्ये भांडवलाची कमतरता यामुळे उद्योजकता वाढीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यानंतर पायाभूत सुविधांचा अभाव. उद्योगासाठी जागा, रस्ते, पाणी, वाहतूक, दळणवळणाच्या सुविधा इत्यादी पायाभूत सोयींची आवश्यकता असते. उपक्रम सुरू करताना यापैकी काही घटकांची वेळेवर उपलब्धता झाली नाही तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. ज्या काही मूलभूत गोष्टी आहे उद्योजकता वाढीसाठी, उद्योगासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे, जागा, रस्ते, वीज, वाहतूक, पाणी, दळणवळणाच्या, ट्रान्सपोर्टच्या सुविधा यांची नितांत गरज आपल्याला असते. पण उपक्रम सुरू करताना काही घटकांची वेळेवर जर आपल्याला सोय झाली नाही, वेळेवर ते उपलब्ध झाले नाही, तर आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यानंतर साधन सामग्रीचा तुटवडा. तर मग व्यवसायासाठी लागणारा, उद्योगासाठी लागणारा कच्चा मालाचा पुरवठा कमी अधिक होणे ही मोठी समस्या आहे. कारण की कच्चा मालच तुमच्याकडे, रॉ मटेरियल व्यवसायासाठी उत्पादन करण्यासाठी तुमच्याकडे जर रॉ मटेरियलच नसेल तर पुढच्या सर्व प्रोसेस या ठप्प होतात. त्यामुळे कच्च्या मालाचा पुरवठा हा कमी अधिक होणे ही मोठी समस्या आहे. त्यानंतर उपक्रमाच्या दृष्टीने यंत्रसामग्री, उपकरणे, साधने यांची आवश्यक त्या प्रमाणामध्ये सुद्धा उपलब्धता व्हावी यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहावे लागते. म्हणजे वेळेवर उत्पादन आपलं पूर्ण न होणे म्हणजे व्यवसायासाठी लागणारे जी काही साधन सामग्री आहे त्याचा तुटवडा निर्माण होणं ही फार मोठी उद्योजकता वाढीमध्ये एक प्रकारे अडथळा निर्माण करणारा घटक आहे. त्यानंतर कामगार टंचाई. आपल्या व्यवसायाला आवश्यक असणारी कुशल कामगारांची दुर्मिळता, गैरहजर असणारे कर्मचारी, अदलाबदल तसेच त्यांच्या संघटना, असंतोष अशा गंभीर समस्यांचा सुद्धा परिणाम आपल्या उद्योजकता वाढीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर वित्तीय संस्थांचा नकारात्मक दृष्टिकोन. आता नवीन उपक्रम सुरू करताना भांडवल उभारणी ही महत्त्वाची असते, परंतु वित्तीय संस्था सहजासहजी भांडवल पुरवठा आपल्याला करीत नाही. सर्व दृष्टीने उपक्रम व्यावहारिक वाटला तरच अर्थपुरवठा हा करण्यास तयार होत असतात. उद्योजकाला त्याच्या कागदपत्रांची पूर्तता करणे खूप अवघड असते. त्यामुळे वित्तीय संस्थांचा नकारात्मक दृष्टिकोन म्हणजे वित्तीय संस्था सहजासहजी नवीन जर उपक्रम असेल तर त्याला आपल्याला लगेच अर्थसहाय्य करत नाही, कर्ज पुरवठा करत नाही. सर्व दृष्टीने उपक्रम व्यावहारिक वाटला, त्याच्या सर्व कागदपत्रे जर बरोबर वाटली तरच आपल्याला ती कर्ज सुविधाही उपलब्ध करून देत असते. त्यामुळे बहुतांश उद्योजकाला कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी फार अडचणी येतात.
त्यामुळे वित्तीय संस्थाचा जो काही नकारात्मक दृष्टिकोन आहे तो सुद्धा उद्योजकता वाढीसाठी फार अडथळा निर्माण करणारा घटक आहे. त्यानंतर आहे तांत्रिक ज्ञानाचा अभाव. आता शिक्षणाचा अभाव हा उद्योजकीय वाढीमधील हा मोठा अडसर आहे किंवा अडचण आहे. ज्ञान व माहिती अपुरी असेल तर उद्योजकतेचा पाया हा मजबूत होणे किंवा मजबूतपणे उभा राहणे शक्य नाही. विशिष्ट उत्पादन क्षेत्रातील उद्योजकतेसाठी तांत्रिक शिक्षणाचा अभाव हा महत्त्वाचा घटक आहे. उद्योगासाठी लागणारं जे काही तांत्रिक ज्ञान आहे, शिक्षणाचं जे काही महत्त्व आहे ते उद्योजकता वाढीसाठी एक महत्त्वाचा अडथळा निर्माण होतोय की उद्योजकाला नवनवीन तंत्रज्ञान अवगत करावं लागतं, नवनवीन गोष्टी तिथं त्याला कराव्या लागतात. त्यासाठी त्याच्याकडे पुरेसं ज्ञान नसतं, तांत्रिक ज्ञानाची त्याच्याकडे कमतरता असते. त्यामुळे तांत्रिक ज्ञानाचा अभाव आपल्याला उद्योजकते वाढीमध्ये आपल्याला दिसून येत असतो. त्यामुळे तो उद्योजकता वाढीमध्ये आपल्याला तो अडथळा निर्माण करणारा घटक वाटतो. तर आर्थिक घटकांमध्ये आपण बघितले की भांडवलाची कमतरता तिथं एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पायाभूत सुविधांचा अभाव, साधनसामग्रीचा तुटवडा, कामगार टंचाई, वित्तीय संस्थाचा नकारात्मक दृष्टिकोन आणि तांत्रिक शिक्षणाचा किंवा ज्ञानाचा तिथं अभाव आपल्याला पाहायला मिळतो. तर आता पुढचा घटक आहे आपला आर्थिकेतर घटक की आर्थिकतेच्या पलीकडचा घटक. तर त्यामध्ये सर्वप्रथम आहे उद्योजकीय मानसिकतेचा अभाव. तर उद्योजकतेसाठी जोखीम स्वीकारण्याची क्षमता, संयम, चिकाटी, धडाडी, परिश्रम करण्याची तयारी इत्यादी गुण हे आवश्यक असतात. अशा गुणांच्या अभावामुळे उद्योजकता निर्माण होऊ शकत नाही. उद्योजकी एक मानसिकता आहे की कोणताही व्यक्ती हा नवीन उपक्रम सुरू करत असताना किंवा नवीन काहीतरी करत असताना सर्वप्रथम त्याच्यामध्ये संशय किंवा एक भीती त्याच्यामध्ये असते की सर्वप्रथम तो जोखीम स्वीकारण्याची त्याची तयारीच नसते की व्यवसाय सुरू करायचा आहे, आपण एवढा पैसा त्याच्यामध्ये गुंतवणार आहे, त्याला यश मिळणार का, अपयश मिळालं तर काय होणार, म्हणजे त्याच्यामध्ये मनामध्ये जे काही विचार येणार आहे, भीती त्याच्यामध्ये जी आहे ती त्याला उद्योजकता वाढीमध्ये पुढं नेण्यामध्ये एक अडथळा निर्माण करते. एक जी चिकाटी लागते, धडाडी आणि परिश्रम करण्याची जी काही तयारी असते तर इत्यादी गुण त्या उद्योजकता वाढीसाठी पोषक असतात. पण याचा अभाव त्या व्यक्तीमध्ये असतो, त्याच्या मानसिकतेमध्ये असतो. त्यामुळे तो उद्योजकता वाढीसाठी अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यानंतर समाजाचा नकारात्मक दृष्टिकोन. आता उद्योजकांना समाजात दिले जाणारे निम्नस्थान किंवा कमी प्रतिष्ठा, उपभोगाबाबतच्या समाजाच्या कल्पना इत्यादी कारणांमुळे समाजामध्ये उद्योजकता वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत नाही. संपत्ती मिळवण्यास व सुख प्राप्त करण्यास समाजाची मान्यता असावी लागते. तर समाजाचा नकारात्मक दृष्टिकोन आहे. नोकरी म्हटलं तर आज आपण बघतो की साधारण आपण आपल्या आजूबाजूला सुद्धा उदाहरण बघत असतो की नोकरी म्हटलं की टेन्शन नसतं, दर महिन्याला आपल्याला पगार सुरू असतो, त्याची शाश्वती असते की आपल्याला दर महिन्याला पगार मिळेल. व्यवसाय म्हटलं तर एक संभ्रम तिथं असतो की तो कधी चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कमवलं, कधी तोट्यात सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे व्यवसायाची आपण हमी देऊ शकत नाही. आणि समाजाकडून जे काही आपल्याला नावलौकिक पाहिजे, समाजाकडून जे काही आपल्याला त्याचं प्रोत्साहन पाहिजे ते आपल्याला तिथे मिळत नाही. समाजाचा नकारात्मक एक प्रकारचा दृष्टिकोन आपल्याला मिळतो की समाजाच्या ज्या काही कल्पना आहे किंवा ते काही निम्न स्थान तिथं दिलेलं आहे, प्रतिष्ठा ज्या काही आहे की अनुकूल वातावरण तिथं समाजामुळे निर्माण होत नाही. संपत्ती मिळवण्यास व सुख प्राप्त करण्यास समाजाची मान्यता ही मिळवावी लागते, ती तिथं कुठंतरी कमी पडते. त्यामुळे समाजाचा नकारात्मक दृष्टिकोन सुद्धा आपल्याला उद्योजकता वाढीसाठी एक अडथळा निर्माण करणारा घटक असतो. त्यानंतर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. आता देशातील राजकीय विचारसरणी उद्योजकतेला पोषक असावी लागते. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे उद्योजकते विकास होऊ शकत नाही. देश अविकसित राहतो. राजकीय पक्षांनी उद्योग व्यवसायासाठी सतत प्रोत्साहन दिले पाहिजे. उद्योजकीय जे काही राजकीय इच्छाशक्ती आहे ती कुठंतरी कमी पडत असते. त्यांनी
जास्तीत जास्त उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, तिथे अडथळा निर्माण करण्याचं कार्य केलं नाही पाहिजे. आपण बघतो की विविध राजकीय संघटना, विविध राजकीय पक्षांचा हस्तक्षेप उद्योगांमध्ये असतं. मग कामगार संघटना वगैरे अशा घटकांमुळे कंपनीला संप लागणे, ताळेबंदी वगैरे असे प्रकार घडत असतात. पण असे प्रकार होऊ न देता राजकीय पुढाकारांनी उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. राजकीय इच्छाशक्तीचा आपल्याला अभाव तिथं फार कमी प्रमाणामध्ये बघायला तिथे मिळतो. त्यानंतर विपणन कौशल्याचा अभाव. तर नवीन उद्योजक उत्पादन निर्मिती दर्जेदार करतात, परंतु बाजारपेठेमध्ये त्या दर्जेदार वस्तूची यशस्वीपणे विक्री करू शकतीलच असं नाही. बाजारपेठेतील प्रस्तावित स्पर्धेला त्यांना तोंड द्यावं लागतं. त्यासाठी विपणन कौशल्य हे फार महत्त्वाचं असतं आणि ते विकसित करावं लागतं. आता प्रत्येकालाच भरपूर प्रमाणामध्ये चांगल्या दर्जेदार वस्तू निर्माण करतात पण मार्केटिंग त्यांना जमत नाही. विपणन कौशल्य त्यांच्यामध्ये नसतं की आपल्याकडे जे काही स्किल आहे, आपल्याकडे जे काही दर्जेदार गुण आहे ते लोकांना कसे आपण पटवून दिले पाहिजे, लोकांना आपली वस्तू खरेदी करण्यासाठी कसं प्रवृत्त केलं पाहिजे, हे पटवून देण्यासाठी कुठंतरी उद्योजक हा कमी पडत असतो. त्यांचं विपणन कौशल्य तिथं कमी पडत असतं. त्यामुळे विपणन कौशल्य आत्मसात करणं, ते विकसित करणं सुद्धा फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे विपणन कौशल्य जर नसेल तर उद्योजकता वाढीमध्ये फार महत्त्वाचा अडथळा तिथं निर्माण होऊ शकतो. त्यानंतर मागणीतील बदल. मागणीतील बदल तर कोणत्याही उपक्रमाला सर्वात मोठी जोखीम असते, ती म्हणजे ग्राहकांच्या मागणीमध्ये बदल, फॅशनमधील बदल, ग्राहकांच्या आवडीनिवडीत व राहणीमानामधील बदल इत्यादींमुळे वस्तू व सेवांची जी काही मागणी घटते त्याचा परिणाम उपक्रम अडचणीत येत असतो. की वारंवार सातत्याने ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलत असतात, त्यांच्या फॅशनमध्ये बदल होत असतो, त्यांचे ग्राहक मागणीमध्ये बदल होत असतो. तर ही एक मोठी जोखीम उद्योजकाला करावी, कारण की प्रत्येक उद्योजक सातत्याने ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार त्यांना हव्या त्या वस्तू निर्माण करू शकत नाही. कारण की विशिष्ट कालांतराने त्याला त्याचं जे काही सेटअप आहे ते नवीन पद्धतीने बदलावं लागतं. आणि जर सातत्याने ग्राहकांची आवड निवड फॅशनमध्ये बदल जर होत असेल तर एक प्रकारे उद्योजकता वाढीसाठी तो अडथळा निर्माण करणारा घटक तिथे निर्माण होत असतो. त्यामुळे मागणीतील बदल हा सातत्याने बदलत असेल तर उद्योजकता वाढ होण्यामध्ये अडचण निर्माण होते. त्यानंतर आहे योग्य मार्गदर्शनाचा अभाव. तर नव्याने उपक्रम सुरू करताना अनेक अडचणी उभ्या राहतात. भांडवल, साधनसामग्री, कच्चा माल, जागा, विविध परवाने मिळविणे इत्यादींबाबत व्यक्तींना योग्य मार्गदर्शन मिळणं सुद्धा फार महत्त्वाचं असतं. ते हवं असतं. ते न मिळाल्यास किंवा चुकीचं मार्गदर्शन झाल्यास उद्योग उभारणीमध्ये फार अडथळे येत असतात. आता या अडथळ्यांशिवाय नवनिर्मितीचा अभाव, वाढती स्पर्धा, मर्यादित महत्त्वाकांक्षा, कल्पकतेचा अभाव, भ्रष्ट प्रशासन, नैसर्गिक अडथळे, कमी आत्मविश्वास, वित्तीय ज्ञानाचा अभाव असे अनेक अडथळे उद्योजकता वाढीसाठी हे निर्माण करत असतात. या संदर्भात व्यक्तीला यशस्वी उद्योजकाकडून किंवा संस्था तसेच शासन स्तरावर मार्गदर्शन, मदत, सहकार्य झाल्यास उद्योजकता वाढ ही निश्चित मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, उद्योजकता वाढीमध्ये दोन प्रकारे आपल्याला घटक पाहायला मिळतात. की एक तर आर्थिक घटक आपल्याला तिथं निर्माण करतात उद्योजकता वाढीसाठी, आणि दुसरं आहे आर्थिकेतर घटक. तर आर्थिक घटकांमध्ये भांडवलाच्या कमतरता, पायाभूत सुविधा, उद्योगासंदर्भामध्ये लागणारे जे काही उद्योगाच्या अंतर्गत घटक जे काही आहे ते आर्थिक घटकांमध्ये मोडतात. मग भांडवलाची कमतरता, पायाभूत सुविधांचा अभाव, साधन सामग्रीचा तुटवडा, कामगार टंचाई, वित्तीय संस्थांचा जो काही नकारात्मक दृष्टिकोन आहे, तांत्रिक ज्ञानाचा अभाव आपल्याला तिथं पाहायला मिळतो. तर या सर्व घटकांचा आर्थिक घटकांमध्ये आपण समाविष्ट केला आहे. तर आर्थिकेतर घटकांमध्ये उद्योजकतेची मानसिकता काय आहे, समाजाचा जो काही दृष्टिकोन आहे नकारात्मक, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव तिथं आपल्याला पाहायला मिळतो, विपणन कौशल्याचा अभाव, मागणीतील बदल आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास होणारे त्याचे परिणाम. तर या सर्व घटकांमुळे उद्योजकता वाढीमध्ये आपल्याला अडथळे निर्माण होऊ शकतात. धन्यवाद.